कोणत्याही स्त्रीसाठी आई होणं हा आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो असं म्हणतात. पण जेव्हा एखाद्या महिलेच्या पोटात एकाच वेळी दोन बाळं वाढतायत असं कळतं, तेव्हा तो आनंद जितका मोठा असतो तितकंच आश्चर्यही वाटतं. कारण एका बाळाची गर्भधारणा आपण समजू शकतो, पण एकाच वेळी दोन किंवा तीन बाळं हा निसर्गाचा चमत्कार वाटतो. आपण आपल्या आसपास अनेक जुळी मुलं पाहतो आणि काही काही तर इतकी हुबेहूब सारखी दिसतात की आई वडिलांनाही क्षणभर ओळखण्यात गोंधळ होतो. तर काही जुळी मुलं अशी असतात की त्यांना पाहिल्यावर ती जुळी आहेत यावर विश्वासच बसत नाही. काहींच्या घरी एक मुलगा आणि एक मुलगी जुळी जन्माला येतात, तर काही ठिकाणी दोघंही अगदी आरशातल्या प्रतिबिंबासारखे दिसतात. पण हे सगळं कसं घडतं? एका शुक्राणूपासून एकच बाळ जन्माला येत असेल तर दोन किंवा तीन बाळं एकाच वेळी कशी तयार होत असतील? आजकाल जुळ्या मुलांचं जे प्रमाण आहे ते पूर्वीपेक्षा वाढत असल्याचंही दिसतंय. ते का? आणि चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे एका जुळ्याला दुखापत झाली तर दुसऱ्यालाही खरंच त्याची जाणीव होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावती. आता इथून खरी गंमत सुरू होते, कारण जुळ्या मुलांबद्दल आजही सगळ्यात जास्त पसरलेला गैरसमज कोणता असेल तर तो म्हणजे दोन शुक्राणू एकाच अंड्यात जातात आणि त्यामुळे जुळी मुलंही जन्माला येतात. ऐकायला हे तर्कसंगत वाटत असलं तरी विज्ञान मात्र याला पूर्णपणे चुकीचं ठरवतं. मग खरं काय घडतं? पहिला शुक्राणू अंड्यामध्ये प्रवेश करताच अंड लगेच स्वतःभोवती एक संरक्षक कवच तयार करतो. त्या क्षणानंतर दुसऱ्या कोणत्याही शुक्राणूला आत प्रवेश करण्याची संधीच मिळत नाही. म्हणजे एका अंड्याचं फलन एका शुक्राणूमुळेच होतं. निसर्गाने ही व्यवस्था मुद्दामच तयार केली आहे जेणेकरून गर्भाची वाढ ही योग्य पद्धतीने होईल. मग प्रश्न पडतो की जर एकाच अंड्यात दुसरा शुक्राणू जाऊच शकत नसेल तर जुळी मुलं तयार होतात तरी कशी? याचं उत्तर निसर्गाच्या दोन वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये दडलंय. पहिली प्रक्रिया म्हणजे आयडेंटिकल ट्विन्स. कल्पना करा, एका अंड्याचं एका शुक्राणूसोबत फलन झालं आणि एकच गर्भ तयार झाला. इथपर्यंत सगळं अगदी सामान्य असतं. पण काही दिवसांनी त्या एका गर्भाचं दोन समान भागांमध्ये विभाजन होतं आणि आश्चर्य म्हणजे त्या दोन्ही भागांपासून दोन स्वतंत्र बाळं विकसित व्हायला लागतात. म्हणजे सुरुवात एकाच अंड्यापासून एकाच शुक्राणूपासून झालेली असते. त्यामुळेच या दोन्ही मुलांचा DNA जवळपास सारखाच असतो. म्हणून त्यांचा चेहरा, डोळे, नाक, केस, शरीर यष्टी आणि अनेक शारीरिक वैशिष्ट्यही एकसारखी दिसतात. अनेकदा आईवडिलांनाही त्यांना ओळखणं कठीण जातं. मात्र निसर्गाने इथेही एक छोटीशी ओळख वेगळी ठेवली आहे, ती म्हणजे बोटांचे ठसे. जगात दोन व्यक्तींचे फिंगरप्रिंट्स कधीच सारखे नसतात, त्यामुळे अगदी हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या मुलांचेही बोटांचे ठसे वेगळेच असतात. या प्रकारात दोघंही मुलगे असतात किंवा दोघीही मुली असतात. एक मुलगा आणि एक मुलगी अशी जोडी या प्रकारात शक्यतो कधी तयार होत नाही. पण प्रत्येक जुळ्या मुलांची गोष्ट अशीच असेल असंही नाहीये. काही वेळा स्त्रीच्या शरीरात एकाऐवजी दोन अंडी तयार होतात. त्या दोन्ही अंड्यांमध्ये दोन वेगवेगळे शुक्राणू प्रवेश करतात आणि त्यातून दोन स्वतंत्र गर्भ तयार होतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच दोन स्वतंत्र गर्भ तयार होत असतात. याला फ्रॅटर्नल किंवा डायझायगोटिक ट्विन्स असं म्हणतात. या मुलांचं नातं हे सामान्य भाऊ बहिणी सारखंच असतं. त्यामुळे त्यांचा चेहरा वेगळा असू शकतो, रंग वेगळा असू शकतो, उंची, स्वभाव, आवडीनिवडी सगळंच वेगळं असू शकतं. अगदी एक मुलगा आणि एक मुलगीही या प्रकारात जन्माला येऊ शकतात. आता काहींना वाटेल, मग काही महिलांनाच जुळी मुलं कसे होत असतील? यामागे अनेक कारण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता. कुटुंबात आधी जुळ्या मुलांचा इतिहास असेल तर पुढच्या पिढीतही शक्यता थोडी वाढते. दुसरं कारण म्हणजे महिलेचं वय. डॉक्टर सांगतात की 30 ते 40 वर्षांच्या महिलांमध्ये काही वेळा एका महिन्यात दोन अंडी तयार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या वयोगटात जुळ्या मुलांचं प्रमाण तुलनेनं जास्त दिसून येतं. तिसरं आणि आजच्या काळात सर्वाधिक महत्त्वाचं कारण म्हणजे IVF सारखे आधुनिक उपचार. अनेक जोडपे कृत्रिम गर्भधारणेची मदत घेतात. या प्रक्रियेत गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी काही वेळा एकापेक्षा जास्त गर्भ तयार केले जातात. त्यामुळे जुळी, तिळी किंवा त्यापेक्षाही अधिक बाळ होण्याची शक्यता वाढते. याशिवाय काही संशोधनांमध्ये असंही दिसून आलंय की उंच आणि तुलनेनं जास्त वजन असलेल्या महिलांमध्ये तसंच काही आफ्रिकन वंशातील महिलांमध्ये जुळ्या मुलांचं प्रमाण हे अधिक असतं. म्हणूनच गेल्या 2 दशकात जगभरात जुळ्या मुलांच्या जन्माचं प्रमाण वाढताना दिसतंय. महिलांचं मातृत्वाचं वय वाढलंय आणि आधुनिक उपचारांचाही जो वापर आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलाय. आता आणखी एक प्रश्न, जुळी मुलं असतील तर आईला आधीच काही संकेत मिळतात का? काही वेळा हो. अशा महिलांना नेहमीपेक्षा जास्त मॉर्निंग सिकनेस होऊ शकतो, वजन लवकर वाढू शकतं, जास्त भूक लागू शकते, वारंवार लूला जावं लागू शकतं आणि काहींना गर्भाची हालचालही अपेक्षेपेक्षा लवकर जाणवू शकते. पण ही फक्त शक्यता दर्शवणारी लक्षणं आहेत. जुळी मुलं आहेत की नाही आहेत याची खात्री मात्र फक्त सोनोग्राफीच देऊ शकते. आता एक असाही प्रश्न जो चित्रपटांमुळे अनेकांच्या मनात घर करून बसलाय की एका जुळ्या भावाला किंवा बहिणीला दुखापत झाली तर दुसऱ्यालाही ती वेदना जाणवते का? तर याचं उत्तर आहे नाही.
आजपर्यंत याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही आहे. दोघांचा DNA सारखा असला तरी त्यांचा मेंदू आणि शरीर पूर्णपणे स्वतंत्र असतं. त्यामुळे एका व्यक्तीच्या वेदना दुसऱ्याला जाणवत नाहीत. अशा गोष्टी फक्त चित्रपटांमध्ये रंगत आणण्यासाठी दाखवल्या जातात असं म्हणतात. आता आणखी एक आश्चर्यकारक उदाहरण बघायचं झालं तर काही वर्षांपूर्वी मोरोक्कोमधल्या एका महिलेनं एकाच वेळी तब्बल 9 बाळांना जन्म दिला होता. या घटनेनं संपूर्ण जग थक्क झालं होतं. अशा घटना अत्यंत दुर्मिळ असतात, पण आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनेक अंडी तयार होणं किंवा IVF सारख्या उपचारांमुळे अशा घटना घडू शकतात. एकंदरीत पाहिलं तर जुळी मुलं जन्माला येणं हा कोणताही चमत्कार नाही आहे. तो निसर्गाने लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत तयार केलेला अत्यंत अचूक जैविक प्रक्रियेचा परिणाम आहे. कधी एकच गर्भ 2 भागांमध्ये विभागतो, कधी 2 स्वतंत्र अंडी एकाच वेळी वाढतात. त्यात अनुवंशिकता, महिलेचं वय, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान यांचाही मोठा वाटा असतो. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला जुळी मुलं दिसली तर त्यांच्याकडे फक्त कुतूहलाने पाहू नका, कारण ती फक्त 2 मुलं नसतात, तर निसर्गाने विज्ञानाच्या मदतीने घडवलेली एक विलक्षण निर्मिती असते. बाकी तुमच्या ओळखीत कोण अशी जुळी मुलं आहेत का? त्यांच्यासोबतचा तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लगावती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.